अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। श्री दत्तमाला मंत्र हा एक प्रभावी आणि प्रसिद्ध स्तोत्र आहे, तसेच चमत्कारिक स्तोत्र आहे। श्री दत्तात्रेयोपनिषदातील दत्तमाला स्तोत्र आहे। हा मंत्र सर्व अडचणी दूर करतो, आरोग्याच्या समस्या दूर होतात, घरामध्ये नकारात्मकता असेल तर ती देखील दत्तमाला मंत्राचे पठण केल्यास दूर होते। श्री दत्तमाला मंत्र पठण केल्याने आर्थिक समस्या दूर होतात, तसेच आरोग्याच्या कोणत्याही समस्या, शारीरिक तक्रारी दूर करण्यासाठी हा एक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे। तुम्ही गुरुवारच्या दिवशी स्वच्छ अंघोळ करून नवीन कपडे घालून याचे 108 पाठ करावेत। 108 पाठ केल्यानंतरच हा संपूर्ण स्तोत्र सिद्ध होतो। हे संपूर्ण स्तोत्र म्हणजे एक मंत्र असून तो 108 वेळा वाचायचा आहे। हा मंत्र वाचत असताना आजूबाजूला बघू नये, बोलणे टाळावे, इकडे तिकडे लक्ष देऊ नये, एकाग्र चित्ताने हा स्तोत्र वाचायचा आहे। 108 वेळा स्तोत्र वाचल्यानंतर हा स्तोत्र सिद्ध होतो। त्यानंतर आपण आपल्या इच्छेने 1 ते 21 असे कितीही पाठ करू शकतो। कोणती मोठी समस्या असेल तर रोज किमान 21 पाठ वाचावेत, यामुळे लवकर त्या संकटातून सुटका होते। तुमची आर्थिक स्थिती चांगली नसेल, तसेच हातात पैसा राहत नसेल, आर्थिक स्थिती खराब होत चालली असेल तर तुम्ही या स्तोत्राचं प्रत्येक दिवशी 21 असे पाठ करावेत। तुमच्याकडे पैसा येऊ लागेल। तसेच आरोग्याच्या समस्या असतील, वारंवार आजारी पडत असाल तर या समस्यातून सुटण्याचा हा एक चमत्कारिक मंत्र आहे। श्री दत्तमाला मंत्र वाचण्यास सुरुवात केल्यानंतर गुरुवार, पौर्णिमा अशा दिवशी मांसाहार करू नये, तसेच मद्यप्राशन करू नये। तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही एखाद्या शुभ प्रसंगी अन्नदान करू शकता, वस्त्रदान करू शकता। तुम्ही हे नियम पाळून श्री दत्तमाला मंत्र पठण केल्यास त्याचे तुम्हाला निश्चितच फायदे होतील। आणि तुम्हाला जर कोणत्या तक्रारी असतील तर त्या देखील दूर होतील। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा।